हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सगळ्यांना प्रश्न आहे की जर आता मॉनिटाईज तर कधीच झालं होतं चॅनल, बरोबर, आणि व्हॉल्युशन पण लवकरच निघालं होतं, म्हणजे 4 महिन्याने. मग आता त्याला 1 महिना व्हायला येतोय आता, बरोबर. मग पेमेंटचं काय, पेमेंट आला की नाही? सो पेमेंट सांगायचं नाही लवकर. कसं असतं ना पेमेंटचं, तुम्ही काम करणार, तुम्ही व्हिडिओ पोस्ट करणार, तुम्ही छान छान कंटेंट देणार, छान छान क्वालिटी देणार, चांगलं चांगलं काम करणार, रोज व्हिडिओ पोस्ट करणार, तर आपोआप बूस्ट मिळणार आणि आपोआप पेमेंट येणार. तर पेमेंटचं जर म्हणचाल, हो मला भरपूर पेमेंट आला आणि पटापटापटा मी ते पेमेंट पण भरपूर काय काय केलं. खरंच सगळ्यांना असं वाटतं, कारण व्हिडिओ सगळेजण चॅनलवर जातात, व्हिडिओज बघतात. सगळ्यात पहिले ओल्डेस्ट नाही तर पॉप्युलर व्हिडिओ चेक करतात. ते चेक करून झाले की ओल्डेस्ट व्हिडिओला व्ह्यू कसे आहेत ते चेक करतात आणि मग सगळ्यांचे डोळे असे पांढरे होतात आणि मग ते म्हणतात की अरे वा, हिला पेमेंट तर खूप छान आला असेल. मग तिकडेच तुम्हा सगळ्यांची म्हणतात ना की मनातल्या ज्या इच्छा असतात त्या लुकलुकतात की अरे बाबा. त्याचा काही नाही आहे. सुरुवातीला तुम्हाला रीच अजिबात चांगला येत नाही आणि मला असं वाटलं की तुमचा व्हिडिओ किती जातोय याला अर्थ नाहीये. तुमचा व्हिडिओ लोक किती एंगेज होऊन बघतात ना याला अर्थ आहे. जर एखादा व्हिडिओ 10,000 गेलाय आणि त्याला समजा 2-3 या काहीतरी डॉलर असतील आणि एखादा व्हिडिओ तुमचा 1000च गेलाय तर त्याला $1 थोडं कमी असेल. या समजा 5,000 गेलाय त्याला $2 झालेत आणि 10,000 गेलाय त्याला $2 झालेत. मग चांगला कोणता? ज्या जास्त व्ह्यूज आहेत तो नाही. जो व्हिडिओ 5,000 जाऊनही $2 होतोय तो व्हिडिओ चांगला का? तर म्हणजे याचा अर्थ तिथे भरपूर लोकांनी तुम्हाला पसंती दिली आहे. ह्या गोष्टीला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे तुम्ही नेहमी चॅनलवर जाऊन पॉप्युलर शॉर्ट्समध्ये, पॉप्युलर व्हिडिओजमध्ये जाऊन जर चेक करताना त्याला काहीही अर्थ नसतो. कळालं? आणि पेमेंटचं जर म्हणचाल तर पेमेंट अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. हां, चांगले आहे, चांगलं चाललंय, तसं काही वाईट नाही चाललंय. पण तुम्हाला मी सांगेन, सुरुवातीला जेव्हा चॅनल मॉनिटाईज होतो तर लगेच पहिल्या महिन्यामध्ये पेमेंट येईल असं काहीही नसतं, अजिबात नाही आहे. कोणाला 3 महिने लागू शकतं, कोणाला 6 महिने लागू शकतो, कोणाला 4 महिने लागेल, या कोणाला 2-2 वर्षसुद्धा लागतील त्या व्हिडिओ जाण्यावरून. आणि शक्यतो मला असा अंदाज आला जेव्हा मी व्हिडिओज बनवते, तुम्हाला फक्त सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर शॉर्ट्स व्हिडिओ बेस्ट आहे. त्याच्यातून जास्त इन्कम येते असं नाही आहे. एखादं 1,00,000 जर व्ह्यूज असतील शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तर $1 या 2 लाख व्ह्यूज असतील तर एखाद वेळेस $2 असं काहीतरी जेमतेम बनतं वाटतं. म्हणजे कोणाला कन्फर्म नसतं. पण लॉंग व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स असतो, खूप छान डॉलर बनतात. त्यामुळे रोजच्या रोज मोठे व्हिडिओ बनवणं पण महत्त्वाचं आहे. पण कधी कधी काय होतं, जे ब्लॉगर असतात ना, कीर्तीच्या त्यांना चांगलं आहे. म्हणजे बिचाऱ्या घरातल्या बायका आहेत, ते घरातले ब्लॉगिंग वगैरे करतात, काय टाकायचं रोज, त्यामुळे टेन्शनमध्ये येतात. आणि ते बनवणं सहसा सोपं नसतं. ब्लॉगिंग म्हणजे तो मोठा असतो ना, 10 मिनिटाचा हवा असतो म्हणल्यावर आता काय करणार. आणि शॉर्ट्स व्हिडिओ काय झटकेपट थोडे 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 क्लिप्स आपण ॲड केले आणि पटकन होऊन जातं सगळं. बट लॉंग व्हिडिओचं खूप टेन्शन असतंय. काय बोलायचं, किती बोलायचं, केवढं लांबवून बोलायचं, ते जरा अवघड आहे. आणि मला पेमेंट नाही आहे, अजूनही नाही आहे. आता कधी ते $10 होतील, मग तेव्हा ते कधी कार्ड लेटर येईल आम्हाला अमेरिकेतनं, आणि ते लेटर आल्यानंतर मग आम्ही तो कोड टाकू आणि OTP काय असतं, काहीतरी नंबर असतो बाबा. आल्यावर कळलं मला, मी पण सगळे हळूहळू माहिती काढून ठेवते. आणि ते आल्यानंतर लय झंझट, लय झमेला. आणि मग त्याच्यानंतर केव्हा ते $100 बनायचं. हे तर $100 बनता बनता नाकी नऊ यायला लागले. आणि नंतर कोण म्हणत 3 लाख घेतंय, कोण म्हणत 4 लाख घेतंय, कोण म्हणत 10 लाख घेते. हे सगळं ऐकू ऐकून हे युट्यूबला उडी मारली. कधी कधी वाटतं की चूक केली, शांत राहून कुठे कामं मला गेलेलं बरं पडलं असतं. पण ही नवरा एकदी कामाला सुद्धा जाऊ देत नाही, म्हणते पोरं बघ. मग काय, मग घरात बसवत नाही. मग ह्या असल्या काहीतरी उचापत्या करायला लागतात आणि मग हे असले व्हिडिओ बनवायला भाग पडतंय. आणि मग ते लोकांच्या फालतूच्या कमेंट्स ऐकायच्या. ते कोण ना कोण काय ना काय गुलू गुलू गुडू 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 बोलत असतंय.
मी तर सरळ सरळ अशा लोकांना ब्लॉक करून टाकते. अशा लोकांचं आपल्याकडे काही स्वागत नाहीये. आणि लय सतवायला येतात. तू तेलाला ते पाण्याचा जारच काय वापरते आणि तू असंच का करते आणि तू कंजूसगिरीच का करते आणि तू यांग करते आणि अगं बाया तू काय माझ्या घरात पोसाय आलीस का ग बाया आम्हाला? आय डोकं खाते नसते बिन काय माझं. ह्या अशा लोकांना मी भरपूर नंबर ब्लॉक करून ठेवलेले आहेत. जे जिकडून जिकडून त्रास होताना नकोय. हा मान्य आहे. आता मला तर माहिती आहे अख्खा गाव ना गाव आमचं सगळे व्हिडिओ बघतात पण कोणी लाईक करायला बघत नाही. त्यांचा सांगता येते असा 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 करतो त्यामुळे मी लक्ष देत नाही. प्रत्येक कोण व्हिडिओ बघतो ना ते सगळं दिसतं. जे युट्यूबर्स त्यांना सगळ्यांना समजतं की कोण आपले व्हिडिओ बघतं पण त्याला लाईक करायला त्यांना ना त्यांच्या छातीवर दगड ठेवलं का तसं वाटतं. त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही. आणि एवढं समजतं की ते व्हिडिओ बघतात ना व्ह्यूज इझिली मिळून जातात. आपले जे जळकुटे लोक आहेत ना आपल्या मागे त्यांच्याकडूनच इझिली व्ह्यूज मिळतात आणि बाकी हळूहळू व्हिडिओ आपोआप पुढे पुढे जातो. आणि किती जरी केलं तर ते जळके लोकांना व्हिडिओ बघणं काय सोडत नाही. ते गपचूप का होईना 4 दिवसांनी येऊन तर फेरी मारून बघतात ते युट्यूबवर. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि काम करत राहणं महत्त्वाचं आहे. आता पेमेंट कधी येईल तो येईल. सो बघू नंतर. हां मी वाट बघते कधी पेमेंट येणार आहे. चिमू तर सगळ्यात जास्त वाट बघते की पेमेंट कधी येतो तो बघूया. आणि आज काय हाय व्हॅलेंटाईन डे तर आमचा काही कामाचा नाही. आमच्या हानी डबल ड्युटी करतात. सो कामावरून आल्यावर ते खूप थकलेले असतात. आणि सध्या त्यांचा जो प्रॉब्लेम चालू आहे छातीत दुखणं हात दुखणं पाठ दुखणं ते काही डॉक्टरकडे जायला मागत नाही. सो मला खूप जास्त टेन्शन येते. त्यामुळे खड्ड्यात गेला तो व्हॅलेंटाईन डे. कधी ते डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित चेकअप करतील ते समजना झाले. भीतीसुद्धा वाटते पुढे जाऊन काय सांगता येत नाही. ह्या नशिबाचं लय नशीब पांडू आहे. जाऊ द्या तिकडे बोलली असते मी. सो बघू. आणि सगळ्यात महत्त्वाचं चिमूचं चाललंय सगळं. चिमू काय ऐकत नाही आमचं काय. आणि चिमू रोज झोपेत न उठले का तिथे चेहरा वगैरे सुजलेला असतो त्या औषधांमुळे. जायचं आहे डॉक्टरकडे पण जाणं होत नाहीये. त्या बाईने दिलेला टेस्ट केलेलं नाहीये. नेमकं ते केमला गेलं ना की ते बाई शिव्या घालते म्हणजे असं शिव्या नाही घालतं ओरडते ती. काय करणार पण त्यांच्यासमोर हा हूं करावं लागतं आणि निघून यावं लागतं. टेन्शनची गोष्ट आहे खूप भीतीची गोष्ट आहे पण आम्ही पण थांबलोय. हात आपले दगडाखाली आहे त्यामुळे काहीच करता येत नाहीये. तसे मिस्टर माझे आजारी असूनही ते जाऊ शकत नाही डॉक्टरकडे. तसंच चिमूचं झालेलं आहे की एवढा प्रॉब्लेम असून सुद्धा आम्ही काही करू शकत नाहीये. सो बघू 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 होईल सगळं व्यवस्थित. हे घेऊनच चालतोय. सो एवढंच आहे. आणि ज्यांना प्रश्न होते की तुझा यूट्यूबचं पेमेंटचं काय झालं आलं की नाही काय झालं तुला पेमेंट येतोय का नाही. फेसबुकचं तर सांगूच नका. फेसबुकनं तर पार डोक्याची आय माय करून टाकलेलं आहे की तिकडे खूप हळूहळू डॉलर बनतात. तिकडे पण बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत. सबस्क्रायबर मला वाटते 5,000च्या वरती आहेत फेसबुकला. इन्स्टाचं सोडून इन्स्टाचा पार गोड बंगाला तिकडे चांगला ट्रेंडिंग आणि बिंडिंग काहीतरी चालतं इन्स्टाला. इन्स्टाचं काही एवढं लक्ष देत नाही मी. टाकायचं काम करते व्हिडिओ पोस्ट कर. आपल्याला कुठे ना कुठे डाटा हवा असतो आपला. सो तिथे पण टाकत असते मी. बघू जेव्हा होईल तेव्हा होईल. बट सगळ्यात जास्त लक्ष यूट्यूबकडेच आहे. तर एवढंच आहे. बाकी पेमेंट आलेला नाहीये कोणी टेन्शन घेऊ नका. आणि आलं तर पहिलं तुम्हाला लोकांना सांगेल मी. लगेच नाही सांगणार. थोडंसं स्वतः जरा बघेल या वशिरेण मग सांगेल. ओके तर चलो बाय. उद्या शिवरात्री आहे महाशिवरात्री आहे. तर उद्या जाणार आहे फिरायला ठाण्याला कोपनेश्वर मंदिरामध्ये पाया पडायला जाऊ बहुतेक. मिस्टर कामावरून आल्यावर त्यांची हाल हवा बघू तब्येत पाणी बघू आणि मग आरामात जाऊ. सो सध्या लगेच नाही जायचं आहे. कन्फर्म नाही आहे. बघू म्हटलं. त्यांना म्हटलं बरं वाटलं तर जाऊया नाहीतर नाही जायचं कॅन्सल. आमच्या आजूबाजूला पण आहेत मंदिरं तिथे जाऊन बघू. पण चिमूला आणि जियाला थोडंसं फिरायला मिळेल आणि थोडंसं वेगळा माहोल बनेल म्हणून म्हटलं जाऊया. ओके चलो सो बाय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. सो टाटा बाय बाय. लांबूनच बाय करते.